नमस्कार, आपण पाहतात माय मराठी न्यूज। सासवड ते संत सोपनकाकांच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना करावा लागतो दुर्गंधीचा सामना। पुरंदर तालुक्यातील सासवड हे शहर संत सोपनकाकांचं शहर म्हणून ओळखलं जातं। दररोज हजारो वारकरी संत सोपनकाका यांच्या दर्शनाला सासवडमध्ये येत असतात। मात्र याच सासवडमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना सध्या सासवडमधील दुर्गंधीचा सामना करावा लागतोय। तसं तर सासवड नगर परिषदेची गणना ही स्वच्छ नगर परिषदेमध्ये केली जाते। सासवड नगर परिषदेने या संदर्भात अनेक बक्षिसे सुद्धा मिळवली आहेत। मात्र सध्या सासवड नगर परिषदेचे याकडे दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळतंय। सासवड येथे श्री संत सोपानदेव समाधी मंदिराच्या स्वागत कमानी समोरच चेंबर तुंबल्याने ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी सध्या या रस्त्यावर वाहते। गेल्या 15 दिवसापासून दररोज हे ड्रेनेज ओव्हरफ्लो होताना पाहायला मिळते। यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली। या घाण पाण्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली। गेल्या 15 दिवसाहून अधिक काळापासून हे घाण पाणी रोज याच पद्धतीने वाहत आहे। आजूबाजूचे नागरिक या दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास सहन करत आहेत। श्री संत सोपनकाकांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून भाविक भक्त येत असतात। संपूर्ण मंदिर परिसरात हे पाणी रोज वाहते, त्यामुळे अत्यंत दुर्गंधी पसरली। नगर परिषदेकडून याबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत। गेली 15 दिवस झाले हा प्रकार सुरू आहे। नगर परिषद प्रशासनाला याबाबत जाग केव्हा येणार असा प्रश्न आता भाविक आणि नागरिक विचारू लागलेत। माय मराठी न्यूजसाठी छायाताई नांदगुडे, पुरंदर।